नंदुरबार जिल्ह्यातील बोराडी इथल्या जगदीश पाटील यांनी आपल्या 3 एकर क्षेत्रात अजित 199 या कापसाच्या वाणाची लागवड केली। त्यांना 3 एकरात 60 ते 65 क्विंटल कापूस उत्पादनाची अपेक्षा आहे। नंदुरबार जिल्ह्यातील जगदीश पाटील यांची बोराडी शिवारात शेती आहे। त्यांनी 3 एकरात जून महिन्यात अजित सीड्सच्या अजित 199 वाणाची लागवड केली आहे। कापसाची लागवड 4x2 च्या अंतरावर करण्यात आली आहे। खतांचं योग्य नियोजन केल्यानं त्यांच्या शेतात कापसाचं पीक बहरलंय। कापसाच्या एका झाडाला 80 ते 90 बोंडे लागली आहेत। मी माझ्या 3 एकर क्षेत्रात अजित 199 या वाणाची निवड केलेली आहे। तरी मी लावणी करताना सुरुवातीला डोस देऊन त्याला 4x2 या अंतरावर त्याची लावणी केलेली आहे। तरी त्यानंतर मग मी 21 दिवसांनी पहिल्यांदा डोस दिला, तो 10-26-26 आणि पोटॅश मिनिमम एकरी 3 बॅग याप्रमाणे मी आता पावतो 3 डोस दिलेले आहे। लगेच दुसरा डोस मिनिमम त्यानंतर 15 दिवसांनी दुसरा डोस दिलेला आहे। तेव्हा सुद्धा पोटॅश युरिया 18-18 या प्रकारे, आणि आता तिसरा डोस मी पोटॅश आणि 20-20-0 याप्रमाणे तिसरा डोस दिलेला आहे। अजित सीड्सच्या कापसावर कोणत्याही रोग आणि किडींचा प्रादुर्भाव होत नसल्याचा पाटील यांचा अनुभव आहे। तसंच बोंडाचा आकार मोठा असल्यानं वेचणी करणं सोपं जातं। पाटील यांना अवघ्या एकरी 10,000 रुपयांच्या खर्चात 20 क्विंटल कापसाचं उत्पादन मिळणार आहे। पहिली फवारणी साधारणतः मी 20-21 दिवसाचा कापूस झाला त्यावेळेस आपलं सुपर कॉम्प्युटर्स प्रोफेनफॉक्स आता पावतो मी माझ्या कापसाला 3 फवारण्या केलेल्या आहे। साधारणतः दुसरा कोणताही कापूस आपण पकडा तर आता पावतो दुसऱ्या कापसाला मिनिमम 4 ते 5 फवारण्या लागल्या असत्या, पण हे वाण असं आहे की याला आज पावतो मला फक्त 3 फवारण्या लागलेल्या आहे। त्यामुळे हे एक उत्तम वाण आहे, म्हणून ह्या वाणाची मी मिनिमम 6 ते 7 वर्षापासून निवड करतोय व माझ्या शेतात ह्याच वाणाची लागवड करतोय। अजित 199 कापसामुळे फवारणीचा खर्च कमी होतो, त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी अजित सीड्सच्या वाणाची लागवड करावी असं आवाहन जगदीश पाटील यांनी केलंय। या वाणाची निवड करण्याचा माझा हेतू म्हणजे हे वाण याचे जे बोंड आहे हे बोंडाची साईज मोठी असल्या कारणास्तव वेचायला सोपं जातं, आणि त्यानंतर याचे जे बोंड वेचल्यानंतर आपला जो कापूस निघतो तो वजनदार राहतो, आणि त्यानंतर आपण भरून जरी ठेवला तरी त्याचे वजन जास्त प्रमाणात घटत नाही। त्यामुळे आपल्याला याच्यापासून चांगल्या प्रकारे उत्पन्न मिळतं। एकरी या कापसाला खर्च 8 ते 10,000 रुपये एकरी खर्च झालेला आहे, आणि मला असं वाटतं की उत्पन्न साधारणतः 18 ते 20 क्विंटल यायला पाहिजे अशी मी अपेक्षा बाळगून आहे। पाटील हे स्वतः उच्च शिक्षित शेतकरी आहेत। अजित सीड्सच्या कापसामुळे त्यांना कमी खर्चात लाखो रुपयांचं उत्पन्न मिळालंय। पाटील यांच्याप्रमाणे इतर शेतकऱ्यांनीही अजित सीड्सच्या कापसाची लागवड केल्यास त्यांनाही चांगलं उत्पन्न मिळेल। जितेंद्र बैसाणे, साम टीव्ही, नंदुरबार।